आजच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात बिघडते स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आज आपल्याला वाटतं आपण पुन्हा एकदा गावी जावे, तेथील शुद्ध हवा, शुद्ध वातावरणात सात्विक आणि पौष्टिक अन्नाचा आनंद घ्यावा. परंतु ते तर शक्य नाही. पण जर आपल्याला गावातला अनुभव घेता आला तर, तेथील उत्पादित धान्य वस्तू सहज उपलब्ध झाल्या तर विचार करा किती छान होईल ना. असाच काहीसा अनुभव आणि आनंद आपल्याला मिळू शकतो मेळघाट हाट येथे. या मेळघाट हाटमध्ये मेळघाटातील जवळपास 52 गावांच्या शेकडो महिलांनी जैविक पद्धतीने तयार केलेले पदार्थ, तेथील उत्पादित केलेले धान्य, त्यात सावा, कुटकी, बाजरी, आयुर्वेदिक जडीबुटी, मोहाचे लाडू इत्यादी वस्तूंची रेलचेल या मेळघाट हाटमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता कुटकी हा शब्द कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल, हो ना. ही कुटकी शरीरासाठी खूप चांगली असते, विटॅमिन्सनी भरपूर असते. त्यासोबतच तेथील शुद्ध आणि नैसर्गिक शहद, तेही रासायनिक प्रक्रिया मुक्त. शुद्ध शहद शहरात शोधूनही मिळत नाही, असे शुद्ध शहद इथे आहे. एवढेच नाही तर तेथील बांबूने तयार करण्यात आलेल्या सुंदर आणि कलात्मक वस्तू, तेथील पारंपरिक घरगुती मसाले, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि सुंदर अशा सजावटीच्या तयार केलेल्या वस्तू, तसेच मेळघाटच्या ग्रामीण क्षेत्रातील महिलांनी त्यांची पारंपरिकता जपत स्वतः तयार केलेली लोणची, पापड सुद्धा या मेळघाट हाटमध्ये उपलब्ध आहेत. नमस्कार प्रेक्षक हो, मी अनिता काळे मंडल न्यूजमध्ये आपले स्वागत करते. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या चिखलदऱ्यावर सगळ्यात मोठा डाग म्हणजे कुपोषण. मागील कितीतरी वर्षांपासून हे कुपोषण दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असे म्हटले जाते खरे, पण ते प्रयत्न यशस्वी कधी होतील आणि हा चिखलदऱ्याच्या सुंदरतेवर लागलेला डाग कधी दूर होईल हे अद्याप कुणी सांगू शकणार नाही. असो, चिखलदरा मेळघाटातील समस्येचा विचार करीत अमरावती जिल्हा परिषदेकडून एक पाऊल उचलले गेले. तेथील क्षेत्रीय किरकोळ व्यावसायिकांना बचत गटांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून अमरावती शहरात मेळघाट हाट हा प्रकल्प राबविण्यात आला. या ठिकाणी मेळघाटात पिकणारे धान्य, तिथे तयार केल्या जाणाऱ्या वस्तू, पदार्थ यांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. मेळघाटातील एकूण 52 गावातील 60 बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू येथे विक्रीस उपलब्ध आहेत. इथे साधारणतः मेळघाट हाट हा जो धारणी आणि चिखलदऱ्यातील क्षेत्रातील स्वयंसहाय्य बचत गटांना एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या अनुषंगाने आपण हा जो काही मेळघाट हाट एक मॉल सारखा सुरू केलेला आहे. ह्या एकंदरीत या संपूर्ण उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी ही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पार पडतो आहे. ही पार पडत असताना विशेषतः याच्यामध्ये जे आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाचे 30 बचत गट, उमेदचे 30 बचत गट अशा 60 बचत गटांना प्रथम टप्प्यामध्ये आम्ही सिलेक्ट केलेलं आहे आणि त्या प्रथम टप्प्यात 60 गटांचं सिलेक्शन्स आम्ही दोन्ही तालुक्यांमधून केलेलं आहे आणि त्या दोन्ही तालुक्यांच्या 60 बचत गटांचे सद्यस्थितीला या ठिकाणी विविध प्रकारचे उत्पादने की ज्याच्यामध्ये सावा आहे, कुटकी आहे, मिलेट्सच्या आधारावर आहे, मिलेट्सचे बाजरी असेल, ज्वारी असेल, त्यासोबतच कडधान्य असेल, तृणधान्य असेल, विविध प्रकारची लोणचे असतील, तिखट असेल, हळद असेल, वेगवेगळ्या प्रकारचे त्रिफळा चूर्ण, असे शतावरी चूर्ण, या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी गौण अनुपजावर आधारित जे काही उत्पादनं त्या धारणी आणि चिखलदरा या क्षेत्रामध्ये उत्पादित होतात. त्यासोबतच बांबूच्या आधारावर सुद्धा खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत की ते प्रोडक्ट ते विक्री व्हावे या अनुषंगाने आम्ही जो काही हा मेळघाट हाट जो एक विक्री केंद्र खऱ्या अर्थानं स्वयंसहाय्य बचत गटातील महिलांना एक बाजारपेठ, कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होईल या अनुषंगाने आम्ही सुरू केलेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तेथील व्यावसायिकांना बाजारपेठ मिळेल, तसेच त्यांचे उत्पादन ऑनलाईन शॉपिंग ॲपवर सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद कार्यरत आहे. याची प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामध्ये ॲमेझॉन असेल, वेगवेगळ्या म्हणजे इंस्टाग्राम म्हणून आम्ही ते चालू केलेलं आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी ओपन फोरम म्हणून एक आहे, तिथे पण आम्ही इथले जे आमचे प्रोडक्ट आहे, जसं चिखलदऱ्याची कॉफी आहे,
किंवा मध आहे किंवा सावा आहे, कुटकी आहे, या प्रकारचे म्हणजे ऑनलाईन मार्केटिंगवर सुद्धा आम्ही लक्ष चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये जी गव्हर्मेंटची आत्ताच कृषी विभागाची जी ही साईट सुरू झालेली आहे, तर त्याच्यावर पण आम्ही आमचे हे प्रोडक्ट नोंदणी केलेले आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे माध्यमं, जेवढेही काही माध्यमं सद्यस्थितीला सेलिंगसाठीचे आहेत, उपलब्ध आहेत, त्या सर्व विक्रीसाठी, त्या सर्व व्यवस्थेला आमची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी त्या व्यवस्थेला जोडून घेण्याचा आमचा मनोदय आहे आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे. अमरावतीकरांसाठी रासायनिक प्रक्रियामुक्त पदार्थ सहज उपलब्ध होऊ शकणारे एक माध्यम हे मेळघाट हाट आहे. सध्याच्या या धावत्या युगात प्रत्येक जण स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेत आहे. व्यायाम आणि पौष्टिक आहार याला प्राधान्य देत असल्याने हे मेळघाट हाट त्यांच्यासाठी पर्वणीच आहे असे म्हटल्यास काही हरकत नाही. मेळघाट हाट ही आगळी वेगळी कल्पना अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांड्या यांनी मांडली. जनरली उद्देश याच्यामध्ये असंच होतं की जे अतिदुर्गम भागमध्ये जे प्रोडक्शन होत आहे त्याच्यासाठी व्यवस्थित मार्केट कधी भेटत नाही. तो खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स आहे, ऑर्गॅनिक मिलेट्स आहे, कॉफीचे प्रोडक्ट्स आहे, हनी, बॅम्बू प्रोडक्ट्स. तो याच्यामध्ये ऑलमोस्ट 100 किलोमीटरचा डिस्टन्स असल्यामुळे बचत गटांना तशा प्रकारचं मार्केट उपलब्ध नव्हतं. म्हणून आपली संकल्पना अशी होती की मेन अमरावती शहरात जिथे जिल्हा परिषदची प्राईम जागा आहे तिथे जरी आम्ही एक प्रकारचं जरी मॉल जरी तयार केलं आणि त्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं आपण पॅकेजिंग आणि ब्रँडिंग केलं तो नक्की याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. एक खूप लोक त्याच्यामध्ये सहभाग होणार. तो ही संकल्पना घेऊन आम्ही हा जो उपक्रम आहे आम्ही राबवलो. दुसरा आहे जनरली अशा प्रकारचे सगळे लोक म्हणतात की बचत गट खूप चांगला प्रोडक्ट्स बनवतात पण त्याचा जो पॅकेजिंग आहे, जो ब्रँडिंग आहे, मटेरियल आहे जो ते एवढं काही आकर्षित राहत नाही. म्हणून आपला मेन 2 उद्देश होतं की आपल्याला बिल्डिंग एक चांगल्या डिझाईनचे करायचेच आहे मॉल सारखंच, आणि दुसरा आहे तो पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि लोगो आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचे करायचेच आहे. तो हे दोन्ही बाबी जे आहे हे मेळघाट हाट मध्ये दिसत आहे आणि मला वाटतं नक्की याच्यामध्ये कायमस्वरूपी लाभ सगळ्या आपल्या बचत गटांना मिळणार. 2 वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर 4 जानेवारी 2024ला त्यांचे औपचारिक उद्घाटन झाले आणि हे मेळघाट हाट सगळ्यांसाठी खुले करण्यात आले. नवीन वर्षात अमरावतीकरांसाठी भेट म्हणून हे मेळघाट हाट सुरू करण्यात आले आहे. इथे असणाऱ्या वस्तू या लोकांच्या दृष्टिकोनाचा विचार करून ठेवण्यात आल्या आहेत. इथे ज्या वस्तू विक्रीस आहेत त्यांचे दर आणि दर्जा हा बाजारपेठेचा अभ्यास करून आणि उत्पादकांच्या एकंदरीत फायदेशीर कसा ठरेल याचा विचार करूनच ठरविण्यात आले आहे. नवीन वर्षात अमरावती जिल्ह्यात मेळघाट हाटची सुरुवात झालेली आहे. हे मेळघाट हाट पूर्ण राज्यभरात एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे जे बचत गट आहेत त्यांची महिलांना एक रोजगारचा आणि प्रोत्साहनाचा एक आधार मिळत आहे. मेळघाट हाट विशेष करून उपाययोजना आहे ज्याचा मेन उद्देश आहे मेळघाटमध्ये धारणी आणि चिखलदऱ्याचे जे बचत गट आहेत त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात, जे त्यांचे वस्तू असतात त्यांची मार्केटिंगसाठी एक प्लॅटफॉर्म मेळघाट हाटच्या माध्यमातून त्यांना दिला जात आहे. आणि ही मेळघाट हाट शहरात मेन ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीसुद्धा खूप राहते आणि जे आपले बचत गट आहेत त्यांना एक चांगला मार्केटिंग प्लॅटफॉर्म मिळत आहे. आतापर्यंत आपले जे मेळघाट एरियामध्ये बचत गट होते ते त्यांचे प्रोडक्ट्स खूपच चांगले क्वालिटीचे होते, लेकिन त्यांना मार्केटिंग करण्यासाठी कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हता. म्हणून आता मेळघाट हाटची स्थापना झाली आणि हे प्रोजेक्ट राबवताना याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे की जी वस्तू आहे आपले बचत गटांची त्याची मार्केटिंग, पॅकेजिंग आणि प्रोसेसिंगवर सुद्धा विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. यामुळे त्यांचे प्रोडक्ट्स आता जे तयार होत आहे ते जे मोठी कंपनीचे प्रोडक्ट्स तयार होते त्यासारखे झालेले आहे, त्यासारखे दिसत आहे. म्हणून लोकांनासुद्धा ते प्रोडक्ट्स आता खूप आवडत आहे आणि आता त्यांचे प्रोडक्टसुद्धा कॉम्पिटिटिव्ह झालेले आहे मार्केटमध्ये. म्हणून मला नक्की विश्वास आहे की ह्या नवीनपूर्ण उपक्रमामुळे आपली मेळघाटची जी महिला आहे त्यांचे प्रोडक्ट्स
अमरावतीमध्ये सुद्धा लोकांना आवडणार आहे आणि पूर्ण राज्यभरात सुद्धा त्यांचे प्रोडक्ट्स आणि त्यांची कामगिरीचा कौतुक होणार आहे. या मेळघाट हाटच्या मुख्य उद्देशात रोजगार निर्मिती करणे, त्यांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्व यंत्रणा कार्य करते आहे. विदर्भाचे नंदनवन शासनाच्या या एका छोट्याशा प्रयत्नाने आणखी सुंदर होईल असं आता वाटत आहे. कुठल्याही समस्येवर मात करण्यासाठी एक लहान पाऊल उचलणे गरजेचे असते. आपल्या चिखलदऱ्याच्या सुंदरतेवर लागलेल्या डागांना या अशा लहान लहान प्रयत्नातूनच दूर करता येईल. जनरली आता आपण डीमार्ट वगैरेमध्ये जातो तर तिथे सगळंच म्हणजे केमिकलयुक्त पदार्थ भेटतात, पण आता हे एक नवीन म्हणजे शॉप चालू झालेलं आहे मेळघाट हाट. तर याचा लोकांना खूप जास्त फायदा होणार, कारण की विदाऊट केमिकल इथं आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहेत आणि शरीरासाठी पण खूप चांगलं आहे. आणि आजकाल लोक पण डायटिंग वगैरे करतात, त्यांच्यासाठी खूप चांगला म्हणजे सोर्स आहे हा मेळघाट हाटचा. आणि सगळ्यात ज्या वस्तू आहेत ते एकदम व्यवस्थित आहे आणि रिजनेबल पण वाटत आहेत, त्यामुळे एकदम चांगला हे आहे मेळघाट हाटचा. त्यांना पण खूप सगळा म्हणजे आधार होणार, कारण की त्यांचा पण उदरनिर्वाह होणार याच्यावर आणि त्यांना पण म्हणजे खूप जास्त मदत होणार. चला तर मग आपणही आपल्या या काश्मीरची सुंदरता वाढवायला मदत करूया. प्रेक्षक हो, या आणि अशा नवनवीन स्टोरीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.